आपण करतोय सिंधीकडे. सिंधी. साहित्य आपण पाहिलं होतं. कृती करायची. काय करायचं आधी? आधी तेल घ्यायचं आणि हे पेटून द्यायचं. बरं ठीक आहे. गॅस लावा. गॅस आपण लावला. पहिल्यांदा काय? तेल टाका. किती लागणार आहे? इसमें तेल ज़्यादा पड़ता है क्योंकि बेसन पूरा भुना जाता है. ओके. देखिए थोड़ा और डालिए बस. ओके. पहिल्यांदा काय? मोहरी. हो. यामध्ये तडका तुम्ही नंतर पण देऊ शकता किंवा आधी पण दिलं तरी चालतंय. मग आपण काय करतोय? आधी देतो. आधी देतोय. काय करायचं पुढे? जीरा, पुढे हिंग. आता बेसन. तेल जास्त गरम झालं ना, थोडासा तेल टाका. पातळ झालं पाहिजे. बर. बघा खुशबू तो आ रही है. एकदम ब्राउन होने के बाद पानी किती पाहिजे? कड़ी जितनी आपको क्वांटिटी चाहिए उस हिसाब से ओके. पानी रहेगा. डालिए. हे आत्ता जे आपण करतोय ये हे आपण गाठे है ना, किती सब मिट लोकांसाठी? जाएंगे. अच्छा, म्हणजे त्या गाठी राहिल्या नाही पाहिजे. नाही. घ्या. आता टाकूया मीठ. मीठ बघा बरं. बरोबर. लाल तिखट आणि हिरवा तिखट दोघेही टाकूया, पण ज्यांना तिखट नको आहे ते लाल तिखट टाकू नका. पुढे हल्दी, हळद, धनिया पावडर. बर. आता आपण भाजी टाकून सगळ्यात आधी आलू, बटाटा ना. हो. आलू के बड़े भी पीस किए जा सकते हैं, पर हम यहाँ पे छोटी थोड़ी क्वांटिटी बना रहे हैं तो छोटे आलू काटे हैं. बरोबर. गोभी, फ्लॉवर एक बस, डालणार. बस. बस. ओके. आता गवार. हे असे संबंध टाकायचे. हो. त्याला शेपटी काढून असं हा. पूर्ण टाकायचं. देठ आपण त्याचं काढून टाकलंय. पुढे काय? मिर्ची राहिली. मिरची राहिली. बर. अभी हम लोग इसको ढक के थोड़ी देर सब्जी पकने के लिए रख देंगे. बर ठीक है. उसके बाद जब सब्जी पक जाएगी उसमें हम लोग इमली का पानी और ये जो तली हुई भिंडी है वो डालेंगे. पलक मॅडम 10 मिनिटं झालेत. बराबर झाला असेल. हो. बघूया. भाजी शिजली आहे. शिजली आहे ना. हो. अरे क्या बात है. आणि श्वास पण मस्त येतो. हा मी हेच म्हणणार होतो. आता याला उकळी पण आलेली आहे. भाज्या शिजल्या आहेत. पुढे अब इसमें खटाई डालेंगे, तली हुई भिंडी डालेंगे, धनिया डाल के डेकोरेट करेंगे. क्या बात है. चिंचेचा हा कोळ आपल्याला घालायचा आहे. बराबर. अभी क्या? अभी भिंडी डालनी है. ओके. भेंडी आपण घातली. हो. आणि भेंडी आल्यावर याला उकळी येऊ द्यायची का? हो. आता कढीपत्ताचे क्रश करून तेही टाकून द्या. बर. कढीपत्ता आपण फोडणीतही घालू शकतो ना. बरोबर. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. आता काय राहिलंय? फक्त कोथिंबीरचं डेकोरेशन. आता उकळ आलीच आहे. आपण घालूयात का? हो. कोथिंबीर आपण घातली आहे. त्याला छान उकळ आलेली आहे. क्या बात आहे. सिंधी कढी तयार झालेली आहे. आणि या बर्मीज थाळीसाठी आपण आपली जी पहिली रेसिपी आहे बर्मीज खाऊसवे ही ॲक्च्युली पूर्णान्नाचीच रेसिपी आहे. म्हणजे ही हा एक बोल, खाऊसवेचा बोल म्हणजे एक थाळीच आहे ॲक्च्युली. तर याच्यासाठी आपण काय केलं, एक पेस्ट तयार करून घेतली आहे. ही पेस्ट जी तयार केली त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे, लाल मिरची आहे, आलं लसूण टाकलेलं आहे. या सगळ्या गोष्टी परतून त्याला आपण त्याची एक पेस्ट तयार केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढची प्रोसेस करू आपण. त्याच्यामध्ये थोडंसं आपण टाकू याच्यात तेल. आता बघा ही कशी आहे, एक पूर्णान्नाची रेसिपी आहे. तुम्ही जर 10 लोकांना किंवा 5 लोकांना घरी बोलवणार असाल तर एक फुल मील डिश म्हणून आपल्याला याला करता येईल. म्हणजे काय, थोडी तयारी आहे याच्यामध्ये, पण एक डिश केली की इनफ आहे. त्याच्यानंतर एखादं डेझर्ट करायचं, बस दॅट्स इट. टाकू तेजपान आणि कढीपत्ता. त्याचबरोबर हळद आणि लाल तिखट आत्ताच टाकतोय, म्हणजे थोडासा ते व्यवस्थित शिजेल पण आणि कलर पण व्यवस्थित येईल त्या दृष्टीने. बस. आता टाकणार आहे ही पेस्ट. वाह. आता यात टाकणार मी थोडं पाणी.
आता याच्यामध्ये थोडे धणे जिरे पूड टाकू आपण. बस. आता याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं भाजलेलं बेसन. भाजलेलं याच्यासाठी की भाजल्यानंतर तो त्याचा एक अरोमा येतो, खूप छान असा फ्लेवर येतो बेसनचा, तो आपल्याला त्याच्यामुळे मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसन टाकल्यानंतर त्याला थोडासा थिकनेस येणार आहे. एक 2 ते 3 चमचे मी बेसन टाकलं याच्यामध्ये, भाजलेलं बेसन टाकतोय. बस. आणि एक महत्त्वाचा घटक म्हणजे याच्यामध्ये आता टाकतोय आपण नारळाचं दूध. एक 200 ml टाकलेलं आहे याच्यामध्ये मी. काय मस्त रंग आलाय. त्याचबरोबर याच्यामध्ये जाणार आहे मीठ आणि थोडासा सोया सॉस. त्याच्यात टाकूया भाज्या. लिंबू वगैरे आपण याच्यात टाकणार नाही होत आत्ता. जेव्हा मील आपण सर्व करू, जेव्हा हे खाऊसवे सर्व करू, त्यावेळी आपल्याला लिंबू टाकायचं आहे. बाकी काही याच्यात हवं आहे का तेवढं एकदा बघून घेऊया. थोडंसं मीठ पाहिजे. थोडंसं जिरा पण चालेल. वा, एकदम फ्लेवरफुल आणि मस्त झालेलं आहे सूप. आता याला सर्व कसं करायचं आहे तर काय नाही, आपल्याला हे नूडल्स वगैरे घ्यायचे आहेत. हे काय बोलमध्ये टाकूया आपण. सर्विंग बोलमध्ये नूडल्स टाकायचे आहेत आपल्याला पहिले खाली. थोडे फ्राईड नूडल्स पण टाकू आपण. त्याच्यामध्ये हे सूप आहे हे टाकायचं आहे आपल्याला. एकदम पोटभरीच आहे. आता याच्यावरती वेगवेगळे टॉपिंग्स, स्प्राउट्स टाकलेले आहेत आपण. त्याचबरोबर फ्राईड अनियन्स, याच्यामुळे खूप छान चव येते. कोथिंबीर, त्याचबरोबर तळलेले लसणाचे तुकडे. आहा, वा. तसं हे तिखट आहे, पण तरी पण आणखीन चव हवी असेल किंवा आणखी थोडं स्पायसी आवडत असेल, थोडं तिखट आवडत असेल तर थोड्याशा फ्राईड मिरच्या, शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबू. हा, क्या बात आहे, मस्त लागणार आहे. बस तयार आहे आपली बर्मीज डिश, बर्मीज खाऊसवे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बर्मीज खाऊसवेसाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या भाज्या, नारळाचं दूध, तळलेले नूडल्स, भाजलेला बेसन, बारीक चिरलेला कांदा, वाफवलेले नूडल्स, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, तळलेला कांदा, मोड आलेले मूग, सुक्या लाल मिरच्या, तमालपत्र, कढीपत्ता, लिंबू, सोया सॉस, तळलेली हिरवी मिरची, लेमन ग्रास, हिरवी मिरची, आलं, बारीक चिरलेला लसूण, तळलेला लसूण, धनेपूड, जिरेपूड, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा लसूण, 1 चमचा आलं, हिरवी मिरची, सुक्या लाल मिरच्या, कांदा आणि 1 चमचा लेमन ग्रास घालून नीट परतून घ्यावं. परतलेलं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. एका कढईमध्ये तेल गरम करून तमालपत्र, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, तयार पेस्ट, पाणी, धनेपूड, 2 ते 3 चमचे भाजलेलं बेसन, नारळाचं दूध, मीठ, सोया सॉस, वाफवलेल्या भाज्या आणि जिरेपूड घालून मिश्रण एकत्र करून त्याचे सूप बनवून घ्यावं. एका सर्विंग बाउल मध्ये वाफवलेले नूडल्स, तळलेले नूडल्स, त्यावर तयार केलेलं सूप, मोड आलेले मूग, तळलेला कांदा, कोथिंबीर, तळलेल्या लसणाच्या पाकळ्या, तळलेले मिरचीचे तुकडे, भाजलेले शेंगदाणे आणि लिंबाचा रस घालून बर्मीज खाऊसवे ही डिश तयार करावी. आज आपण करणार आहोत मेक्सिकन थाळी. त्याच्यामध्ये आपण एन्चिलाडास करणार आहोत, टॅकोज आहे, रिफ्राईड बीन करणार आहोत,